जय भीम नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेबांचे शिक्षणविषयक विचार. दिनांक 8 जुलै 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. भारतीय समाजातील सर्वसामान्य लोकांनाही उच्च दर्जाचे शिक्षण देणे हा त्यामागील त्यांचा प्रमुख उद्देश होता. सर्वसामान्य लोकांच्या शिक्षणविषयक अधिकाराच्या पूर्ततेसाठी भारतीय संविधानात तर त्यांनी तरतूद केलीच होती, परंतु या क्षेत्रात आपले वैयक्तिक योगदान देण्यातही ते मागे राहिले नाहीत. मोठ्या मेहनतीने मुंबईसह मराठवाड्यातही काही शैक्षणिक केंद्रे त्यांनी स्थापन केली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांना वाटत असे. तरी आपले हक्क कुणी मागून घेऊ नये, तर ते स्वबळावर व स्वतःच्या मेहनतीने व बुद्धिबळाने ते प्राप्त करावेत, असे त्यांना वाटत असे. आणि असे केल्यानंतर नक्कीच त्यांची प्रगती होईल, असे त्यांना विश्वास होता. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी सर्वसामान्य लोकांना त्यांचा लाभ व्हावा यासाठी केली. शाळा, कॉलेज व इतर संस्था त्यांनी काढण्याचा भरपूर प्रयत्न केला. गरजूंना स्कॉलरशिप व फ्री शिप्स द्यावेत, असे त्यांनी सरकारना खडसावून सांगितले. कला, शास्त्र तत्सम इतर विषयांची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, तसेच सर्वसामान्यांना तांत्रिक शिक्षणही द्यावे, असे त्यांना वाटत असे. शिक्षणामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये असणारा जो न्यूनगंड आहे तो नाहीसा होईल, असे त्यांना वाटत. त्यामुळे भारतीय लोकांना शिक्षण देणे हे गरजेचे आहे. भारतीय लोकांना दिले जाणारे शिक्षण व परदेशातील शिक्षण यामध्ये काही प्रमाणामध्ये साम्य असावे, तर काही प्रमाणामध्ये फरक असावा. तसेच भारतातील जे जाती व्यवस्था, स्त्री पुरुष विषमता, अंधश्रद्धा ही जी आहे, हे समाजावर दुष्परिणाम करणारे षडयंत्र आहे. त्यामुळे भारतीय समाजातील जे लोक आहेत त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. जय भीम नमो बुद्धाय.